श्रीकांत सर, या ना. बसा ना. हे बघ, माझ्यासाठी तू फक्त पारू कधीच नव्हतीस. आता जरी तू सून झाली असलीस तरी माझ्या मनात तुला कायम मुलीची जागा आहे ग. आणि माझ्या मुलीच्या डोळ्यात मला वेदना दिसतायत. किती लपवण्याचा प्रयत्न केलास तरी या बापापासून नाही लपवू शकणार ग. जितका अहिल्याला विश्वास आहे तितकाच तुला सुद्धा विश्वास आहे की आदित्यला काहीही झालेलं नाहीये, तो परत येणार आहे. पण बाळा, तिकडे अहिल्यासोबत आम्ही सगळे आहोत ग. आणि इथे तू एकटीच आहेस. आणि माझ्या मुलीला मी असं एकटीला सोडून नाही जाऊ शकणार. चल चल, मी तुला न्यायला आलोय. चल. नाही नाही श्रीकांत सर, चल. मी नाही येऊ शकत. श्रीकांत सर, आदित्य सर कधी पण घरी येतील. घरी आल्यावर खेड्यासारखे हाका मारतील मला पारू पारू करून. ते घरी आल्यावर मी त्यांच्या समोर दिसायला नको का? तुम्ही सांगा. मी जर का नाही दिसले ना तर त्यांना नाही आवडणार. त्यांना नाही आवडणार मी असं बाहेर कुठे गेलेलं. तुम्ही नका काळजी करू. आदित्य सर आले ना की मी स्वतः त्यांना घेऊन येईन तिकडं. हा, देव करो आणि तो दिवस लवकर येऊ. काळजी घे बाळा. पारुताई, मी तांदूळ धुवायला घेते.